इकडून वालचा रे युवराश्रम आहे. अरे युवराश्रम युवराश्रम या कमानी. तो नमस्कार दोस्तों, आपका स्वागत है हमारे नए वीडियो में। आज हम हो चुके हैं हिवराश्रम में। हिवराश्रम में चूँकि एक स्वामी यहाँ पे एक स्वामी विवेकानंद आश्रम से एक वहाँ पे 2 मंदिर है, एक बालाजी का और महादेव जी का, और बाहर एक गार्डन भी बना हुआ है बढ़िया सा। तो वो इसी के मंदिर के दर्शन भी करने वाले हैं और आपको गार्डन वगैरह वहाँ के मंदिर का परिसर भी दिखाने वाले हैं। तो चलिए चलते देखते हैं अभी स्वामी विवेकानंद आश्रम का मंदिर। झाला इकडे पहा मिस्टर इंडिया काय खेळायचं आता. इकडे तर मित्रांनो, हे आहे हिवराश्रम येथील श्री बालाजीचं मंदिर आणि इकडे एक महादेवाचं पण मंदिर आणि खूप असं छान असं पर्यटन स्थळ पण आहे इकडं. हे बघा, इथं पर पर्सन 20 रुपये चार्ज आहे आणि बरेचसे जण इथं प्री वेडिंग शूट करण्यासाठी. हे बघा, आता इथं जम्पिंग जॅपक पण आहे. बर, चाललं पहिलं दर्शन करून येऊन नाही तर आपण. ये इकडे चाला, मंदिराकडून येऊ पहिलं. टनीवर पुढं आहे ती याचं रे. हिवराश्रमला आलेलो आहे. हिवराश्रमचं तिथं एक गायमुख आहे. गायमुखात आता आम्ही गायमुखाचं तीर्थ घेणार आहे आणि इथं मधात एक शिवलिंग पण आहे. आमचा मिस्टर इंडिया बिन आलेला आहे आता सोबत. राजीव व्यापारी शिवान मारला बिन आज आमच्यासोबत. पाण्याची टेस्ट बघा कसं वाटू राहिलं मिस्टर इंडिया. घेतलं कर तीर्थ? हां नक्की का? हे बघा, हे गायमुख आहे, त्यातून पाणी येत असतं. हे राजू व्यापारी शिवलिंगाला पाणी अर्पण करत आहे. नाही रे, नाही नाही काही नाही करत, जाऊ द्या. बघा इथे गायमुख आहे छानसं. हे बघा, इथं एक शिवलिंग पण बनवलेलं आहे. शिवलिंग आहे, खूप असं छान असं मंदिर आहे. इकडं आतमध्ये भगवान शंकरांची मूर्ती आहे. भगवान शंकर की भगवान शंकर की. इथं गणेशजी. इकडून इकडून ये. इकडं पण बरेचसे देवी देवतांच्या मूर्त्या वगैरे आहेत. इकडे ये रे गटुळ्या, मंदिरात चाल पहिलं. डान्सनाथ इथे. नमस्कार मित्रांनो, आपण आता सध्या आहोत हिवराश्रममध्ये. हिवराश्रममधील आपण जे स्वामी विवेकानंदचं तीर्थस्थळ आहे तिथं आपण सध्या आलेलो आहे. आणि इथलचं बघू शकता, हे पाठीमागं बघता तुम्ही, हे बालाजीचं मंदिर आहे. असं खूप असं सुंदर असं मंदिर आहे. त्याचंच आज तुम्हाला मी दर्शन करणार आहे. तर चला करूया इथलच्या मंदिराचं दर्शन. असं खूप असा मंदिराचा छानच असा परिसर आहे. तर तुम्हाला समोर दाखवतो. हे बघा किती छान परिसर आहे मंदिराचा. तर समोर तलाव वगैरे. खाली उतर, खाली उतर. हे बघू शकता, स्वच्छता वगैरे खूपच छान असा परिसर आहे मंदिराचा. आणि हे बालाजीचं मंदिर आहे. श्रीनिवास गोविंद
श्री व्यंकटेश गोविंद. इकडे एक हे जे सुखदास महाराज आहे यांचं पण इकडे एक फोटो लागलेला आहे. त्यांचं जन्मस्थळ जे आहे ते इकडं मानबा आहे. इथून बुलढाणा तालुक्यामध्ये आहे. तर इकडे बरेचसे असे चित्र काढलेले आहे. इकडे एक सुखदास महाराजांचं पण चित्र आहे. हे रामाचे वनवासातले श्री भगवान विष्णूंचे जे अवतार आहे आपले, त्यांना बालाजी असं म्हणतात. त्यांचा काहीतरी इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथं. हे बघू शकता. खूप अशी छान अशी कलाकृती केलेली इथं. हे बघा खूप असं छान. मित्रांनो मंदिर खूपच सुंदर आहे आणि बालाजीचं आता दर्शन तर घेतलेलं आहे. आता तुम्हाला बाकीच्या मंदिराचा परिसर पण दाखवतो मी. असं खूप असा सुंदर असा परिसर आहे मंदिराचा. आणि इथं बरेचसे प्री वेडिंग वगैरे पण शूट होतात. इथं जो मंदिराचा चार्ज वगैरे आहे तो 20 आतमध्ये येण्याची एंट्री 20 रुपये आहे, फीज ठेवलेली आहे. जे इथं काहीतरी वगैरे जे शूट होतात तर इथं रूम वगैरे पण मिळतात. तुम्हाला जर कपडे चेंज वगैरे करण्यासाठी जर असेल तर इथं संस्थांकडून रूम पण उपलब्ध आहे. जर तुम्ही कधी इकडं शूट वगैरे करण्याचा प्लॅन करताल तर नक्कीच इकडे या. इथे सगळे सुख सुविधा वगैरे सगळं अवेलेबल आहे इथं. आणि खूप असं छान असं मंदिर आहे. असे 2-3 मंदिर आहे इथं. तर चला जाऊया आता बाहेरच्या. काय गटुळा छान एक मंदिर, खूप असं छान असं मंदिर आहे. तर चला जाऊया आता आपण मंदिराच्या गार्डनच्या साईडला. इकडे एक गार्डन पण आहे. चला तुम्हाला दाखवतो गार्डन. हे बघा इथं झुले वगैरे सगळं काही आहे. आता हार्दिक झोका खेळत आहे. राजू व्यापारी मागून खूप काही आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी. इकडं जम्पिंग जपाक वगैरे पण आहे. इकडं झोक्याचा आनंद घेत आहे. वो भी बच्चों के सब बच्चा बन गया है अभी. चलो रे इधर आओ. ये देखिए बहुत ही खूबसूरत ऐसा गार्डन है. गार्डन गार्डन हो गया दिल गार्डन में आगे. हाँ हाँ खेळणं मग काय खेळणं आहे? काय काय खेळायचं आहे? आता आम्ही गार्डनमध्ये आलेलो आहे. बघा खूप असं सुंदर असं मंदिर आहे. पाठीमागं बघू शकता. चौकडं हरियालीच हरियाली आणि ऑल डेज ओपन असतं हे मंदिर, कधीही बंद नसतं. इंडिया मिस्टर इंडिया. काय कुठे थांब, तिकडून जाऊ ना आपण. तिकडं छोटा भीमकडे तिकडं जाऊ आता आपण. चाल ना इकडून जाऊ बापूर तिकडे राहिले. गटुळ्या हमारा गटुळ्या बहुत एंजॉय कर रहा है आज. हो थांब झालं. तिकडे कुठं चालला? इकडून जाय. या इकडे वाघावर फोटो काढायला नाही तुले. ये हमारे मिस्टर इंडिया आज बहुत खुश हो चुके हैं. याला स्वामी विवेकानंद आश्रम असे पण म्हणतात. काय हां हे बघा हे छोट्यासाठी छोटा शेर इथं, हे मोठ्यासाठी मोठा शेर इथं. रियारी बनवलं. काय आणलं? हा बैस पाहिलं इथं. ह्या इथं हे होतं राजू व्यापारी असं यालायचं बनवलं पाहिजे. काढलं वाटतं काय आमची.
आता हे हार्दिक पांड्या बसलेले आहेत हरिणवर डिअरवरती. शिव उद्यान राजू व्यापार हावरे. त्याच्यावर निवासतायत. गांडूळ खत निर्मिती. इथे गांडूळ खताचे हौद बनवलेले काही. इथं सहलीचे मुलं पण येतात बरेचसे. मिस्टर इंडिया खेळ रहा है घसरगुंडी. चला झोका आहे तिकडे, आता काही नाही, जाऊ द्या. चाल रे चाल. मिस्टर इंडिया बसलेले आता वाघावरती, मोठ्या वाघावर बसले म्हणते ते. हां हां बरं चाला बाबा, मला बूट घाल द्या, चालायला का आता. चाल रे मिस्टर इंडिया, चाला. आपल्याला घरी जाणं, अजून घरी जायला 1 घंटा लागतो अजून. स्वामी विवेकानंद स्मारक आहे. तिथे स्वामी विवेकानंदाचा एक स्टॅच्यू पण आहे, पूर्ण तलावामध्ये आहे. ते तिथेच बोटिंग वगैरे पण आहे. तर मित्रांनो, आता हिवरा आश्रमचं मंदिर हे आपलं एक्सप्लोअर करून झालेलं आहे. मंदिर असं खूपच सुंदर आहे. आणि हे मंदिर जे आहे चिखली मेकर जो रोड आहे, तर त्या रोडवरतीच्या थोडा आतमध्ये आहे, हिवरा आश्रममध्ये हे मंदिर आहे. तर ह्या मंदिराचं जे अंतर आहे मेकरपासून 20 किलोमीटर आहे आणि चिखलीपासून जे आहे ते 25 किलोमीटर आहे. तर तुम्ही व्हेकलनं इथं महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसेसने कशानं पण येऊ शकता. आणि बुलढाण्यापासून जे याचं अंतर आहे तर ते 25 आणि 25 50 किलोमीटर असं आहे. तर तुम्ही नक्कीच इथं जर हिवरा आश्रमला येण्याचा प्लॅन करत असाल तर इथं या. आणि इथं समोरच इथं एक तलाव पण आहे, त्या तलावामध्ये बोटिंग वगैरे पण होती. तर तुम्ही इथं बोटिंग पण करू शकता. तर असे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा. जर गेले तुम्ही हां उजव्या हाताला मंदिराच्या बाजूलाच युनिट आहे. हां हां तिथं तुम्ही बघू शकता. हे विद्यार्थ्यांनी ह्युमिडिटी इन्क्रीज करण्यासाठी 300-350 बेडचं युनिट आहे. आणि तिथून विक्रीसाठी यांना म्हणजे कल्टिवेशन करणे, विक्री करणे, सर्व प्रोजेक्ट व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट बनवणे, म्हणजे मार्केटिंग शिकवू शकतात. उद्या चालून स्वतःचा एक स्टार्टअप ते सुरू करू शकतात. आणि हे वापर किती दिवसात वापरायचं वगैरे असं 5 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही वापरू शकता. फ्रीजवर ठेवलं तर वगैरे चालू. नॉर्मल रेफ्रिजरेशनला ठेवून द्यायचं बरोबर. किंवा व्हेजिटेबल सेक्शनमध्ये चिल्डमध्ये ठेवायचं. नाही जेव्हा लागलं तेव्हा तुम्ही काढून सब्जी करू शकता. जसं वापरायचं तसं वापरू शकता. पकोड्यामध्ये वापरू शकता तुम्ही, सूप करू शकता, ॲज अ व्हेजिटेबल सूप करू शकता, सँडविच बनवू शकता. आणि जर एकदा लहान लेकरं खाऊ शकता. बेनिफिट असं आहे की महिलांमध्ये आफ्टर प्रेग्नन्सी काय होते, बी कॉम्प्लेक्सची डेफिशियन्सी निर्माण होते. बी कॉम्प्लेक्सचा कम्प्लीट सोर्स फक्त मशरूम आहे, नाही तर मग आपल्याला मेडिसिन घ्यावं लागते. त्यानंतर वयस्कर मंडळी असली की त्यांची चिडचिडपणा वाढते. आता यंग जनरेशनमध्ये होता तर सोडियम बॅलन्स करते. त्यानंतर सानुभूतीचा त्रास सुरू होते, जे की आता ग्रामीण भागात आपण सूर्यप्रकाशाच्या टचमध्ये राहतो. पण शहरी भागामध्ये किंवा एसीत राहणारे, एसीमध्ये व्हेकलमध्ये प्रवास करणारे असतील तर त्यांना व्हिटॅमिन डीचा कमतरता लागू होते. त्यानंतर जॉईंट पेनपासून आजार चालू होतो. तर असेच बेनिफिट्स आहेत. अमायनो ॲसिड आहे, अँटीऑक्सिडंट्स आहे, ॲसिडिटी याची पावडर आहे आपल्याजवळ अवेलेबल. 2.5 महिन्यामध्ये ॲसिडिटी निघून जाते. ऑयस्टर मशरूमची पावडर जर सेवन तोच बेनिफिट आहे. धन्यवाद.